अर्थातच उमर इलेव्हन विरुद्ध रॉयल स्टार मीरा रोड यांच्यामध्ये ही फाईट इथे सुरू होईल. नाणेफेक संपन्न झाली आहे. रॉयल स्टारची मीरा रोड संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि बघायचं आहे ते काय निर्णय स्वीकारतायत. लवकरात लवकर आपला निर्णय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. थँक्यू गौरव. आणि लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दोन्ही आमचे ऑफिशियल्स रेडी आहेत या स्पर्धेमध्ये. पंचांच्या भूमिकेत नासिर शेख आणि त्याचबरोबर शशी साटम पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. आपण सामना लवकरात लवकर सुरू करायचा कारण ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. जवळजवळ घरात आता आपली वाटत 11:15 वाजले आहेत. आपल्याला एकूण सामने आजच्या दिवसात आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक संघनायकाला एक रिक्वेस्ट आहे की आपण नाणेफेक संपन्न झाल्यानंतर लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये ताबडतोब पाठवून द्यायचा आहे. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आपण लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. आणि सामना सुरू करायचा. दोन्ही पंच बघा मैदानाचा ताबा घेत आहेत. बाकीच्या सर्व खेळाडूंनी मैदान खाली करा. सामना आपण सुरू करत आहोत. रॉयल स्टर्नर मीरा रोड संघाने नाणेफेक जिंकली आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपली फिल्डिंग आपण लावून घ्या आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा खेळाडू सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर NS11 खार अर्थात उमर इलेव्हन या संघाला मात्र इन्व्हाइट केले बॅटिंग करण्यासाठी. ओपनिंग बॅट्समन पाठवून द्या आणि यांनी सुद्धा मात्र या संघाने सुद्धा आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. पंचांच्या भूमिकेत नासिर शेख आणि शशी साटम इथे काम पाहणार आहेत. त्यामुळे पंच मध्ये आतमध्ये एंटर करतायत. आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. उपस्थित सर्व बाकीच्या प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मैदान खाली करा जेणेकरून आम्ही लवकरात लवकर हा सामने ती स्पर्धा इथे सुरू करू.
2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा 16 संघांचा समावेश तुम्हाला क्रिकेट स्पर्धेत पाहायला मिळतोय. स्पोर्ट्स फॉर प्लॅस्टिक. प्लॅस्टिक पासून आपल्याला थोडंसं दूर राहायचं आहे. हा तुम्ही बीच बघत आहात. जवळजवळ 3 किलोमीटर लांब हा बीच आहे आणि निश्चितच एक खूप चांगली चळवळ आपल्याला पाहायला मिळाली. 7 वर्षापूर्वी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक जमा व्हायचं, त्याचा निचरा व्हायचा नाही. आणि अशा मोमेंटला मात्र एका व्यक्तिमत्वाने मात्र पुढाकार घेतला, कारण इथे कोणच लक्ष घालायला तयार नव्हता. कुठलंही मात्र सरकारी यंत्रणा कुठली इथे लक्ष घालत नव्हती. आणि अशा मोमेंटला ॲडव्होकेट अफरोज शाह यांचा मी उल्लेख करेन. त्यांनी मात्र या चळवळीला सुरुवात केली, या निश्चित संघटनेला सुरुवात केली. आणि त्यांच्याच माध्यमातून इथे मात्र आपण बघतोय की 7 वर्षापूर्वी या जी चळवळ सुरू झाली त्यामध्ये आपण बघतो की पूर्णपणे प्लॅस्टिक विरहित आपल्याला वर्सोवा पाहायला मिळतोय. आणि याचं पूर्णपणे श्रेय देईन ते निश्चित ॲडव्होकेट अफरोज शाह यांना. पण त्यांच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली आणि आपल्याला पाहायला मिळते आज फक्त वर्सोवा बीच नाही तर मुंबईतले मॅक्झिमम बीच आपण प्लॅस्टिक विरहित बघतोय. याचं पूर्णपणे क्रेडिट किंवा याचं पूर्णपणे श्रेय आपल्याला अफरोज शाह यांना द्यायला हवं. आणि त्यांच्याच माध्यमातून आपण बघतोय की मात्र या मैदानावर आपल्याला किंवा या बीचवर अजिबात तुम्हाला प्लॅस्टिक पाहायला मिळणार नाही. आणि फक्त या स्पर्धेच्या माध्यमातून हा आमचा एक कॉज आहे, आमची जी संकल्पना आहे. त्यामुळे जे इतर खेळाडू या स्पर्धेमध्ये जे खेळत आहेत त्यांना सुद्धा आपण आवाहन करूया, आपण सुद्धा प्लॅस्टिकचा वापर शक्यतो करू नका. ते प्लॅस्टिक कशा प्रकारे रिसायकल होईल याचा आपण निश्चितच आपण विचार करा. आणि खेळायला येत असताना आपण निश्चितच कुठल्याही प्रकारचं प्लॅस्टिक आपल्यासोबत आणू नका, जेणेकरून इथे कुठल्या प्रकारची दुविधा येथील स्थानिक लोकांना किंवा आपण बघतोय की बाजूलाच खूप मोठा समुद्र आहे, समुद्र असल्याचे जीवाणूंना कुठल्या प्रकारचा त्रास होता कामा नये याची दक्षता सुद्धा खेळाडूंनी घ्यायची आहे, प्रेक्षकांनी घ्यायची आहे. आणि शक्यतो या मैदानावर प्लॅस्टिकचा वापर किंवा वापर आपण टाळायचा आहे. आपण सामन्याला सुरुवात करत आहोत. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्रीपासून ते पाठवायचा आहे. चला हकीम भाई आपला एक खेळाडू पाठवा ताबडतोब कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. जेवढे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत सर्वांसाठी न्याहारीची व्यवस्था करण्यात आली, फ्रूटची व्यवस्था करण्यात आली आहे. पाण्याच्या ऑलरेडी आमच्याकडे टँक्स आहे, तुम्ही निश्चित येऊन तिथे पाणी पिऊ शकता. पण कुठलीही प्लॅस्टिकची बॉटल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घेऊन येऊ शकत नाही, कारण आपल्याला प्लॅस्टिकपासून दूर ठेवायचं आहे या बीचला. कारण 7 वर्षापूर्वी जी चळवळ चालू केली ती चळवळ अजूनही तुम्हाला पाहायला मिळते. आणि प्लॅस्टिकचा वापर कोणी किंवा या स्पर्धेमध्ये कोणीही करू नका ही नम्र विनंती आम्ही या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून करत आहोत. त्यामुळे प्लॅस्टिक विरहित क्रिकेट टुर्नामेंट आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. कारण टुर्नामेंटचं टायटल्स तुम्हाला पाहायला मिळते स्पोर्ट्स फॉर प्लॅस्टिक. पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर न्याहारीची व्यवस्था, फ्रूटची व्यवस्था आयोजकांनी केलेली आहे. त्यामुळे कुठलाही खेळाडू प्लॅस्टिकची बॉटल मैदानात आतमध्ये आणणार नाही किंवा बीचवर आणणार नाही याची काळजी प्रत्येक खेळाडूने घ्यायची, प्रेक्षकांनी घ्यायची आहे की कोणीही प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर मैदानावर करायचा नाही आहे किंवा बीचवर करायचा नाही आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. कारण पाण्याची व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तर अशरफ शेख आणि श्रेयस तेंडुलकर येतात आघाडीला डावाला सुरुवात करण्यासाठी. NS11 खार अर्थात उमर 11 विरुद्ध रॉयल स्टनर मीरा रोड यांच्यामध्ये ही फाईट सुरू आहे. स्पोर्ट्स या टुर्नामेंटचं टायटलच तुम्हाला खूप सुंदर पाहायला मिळते. खूप चांगला कॉज आहे, खूप चांगला संकल्प आहे. यामागचं उद्दिष्ट आहे आमचं की प्लॅस्टिकचा वापर आपल्याला करायचा नाही आहे, प्लॅस्टिक विरहित तुम्हाला वर्सोवा पाहायला मिळतोय. यासाठी आपण पूर्ण क्रेडिट सन्माननीय ॲडव्होकेट अफरोज शाह यांना देऊया, कारण त्यांच्याच माध्यमातून ही चळवळ आपल्याला पाहायला मिळते आणि मात्र खूप चांगली चळवळ आपल्याला पाहायला मिळते.
तर पंचांचा सिग्नल तो सामने ते सुरू होत आहे आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर एम्ब्रोज. ऑल द बेस्ट. सामना पण सुरू करत आहोत बरोबर 11:55 होत आहेत आणि सामन्याला ते सुरुवात करत आहोत. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू ऑप्टमच्या थोडासा बाहेर खूपच बाहेर निघून जातो. वाईट सिग्नल. वाईटने सुरुवात झाली. वाईटने ते खातं उघडलंय ते म्हणजेच NS11 खार या संघाचं. धावसंख्या धावफलकावर 1. स्ट्राईक एंडला आपण बघतो अशरफ. राऊंड विकेट. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साईडला पुल केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू तिथे कव्हर करतो तोपर्यंत एक धाव फलंदाजाने कंप्लीट केली आहे. एका धावाने खातं उघडलंय. अशरफने बॅकअप नाहीये तिथे आणि ताबडतोब दुसरी धाव सुद्धा 15 कंप्लीट. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावांनी खातं उघडलंय अशरफने. अशरफ खान आणि त्याचबरोबर श्रेयस तेंडुलकर इथे आघाडीला. डावाला सुरुवात करण्यासाठी नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाने. चांगला चेंडू ऑफ 13 चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे पण खूप दूर आहे. वाईट सिग्नल पुन्हा एकदा. धावसंख्या 4 धावा धावफलकावर. आपल्याला 2 खूप चांगले फ्लेक्स सुद्धा पाहायला मिळतात त्या मैदानावर या बीचवर. हा चेंडू सुद्धा सोडून दिलाय. खूप बाहेर निघतोय चेंडू. वाईट सिग्नल पंचांचा इशारा. आतापर्यंत या षटकात 3 वाईट 1 डबल एकूण धावसंख्या 5. रॉयल स्टर्नर मीरा रोड नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. साईड चेंज केले. ट्रॅक चेंज केलाय एम्ब्रोजने. क्रॉस बॅटेड शॉट आहे डीप मध्ये. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर खूप उंच खूप लांब आणि पंचांचा इशारा षटकार. दिस इज अ मॅग्निफिसंट शॉट फ्रॉम अशरफ खान. तडाखे बंद फटका पाहायला मिळाला आपल्याला डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून. हवाई सफर आपण बघतो की बरोबर वर्सोवा बीचच्या बाजूलाच असलेलं हे मैदान. बीचवर असलेलं हे मैदान आणि वाऱ्याचा प्रचंड वेग आणि त्या वाऱ्याचा जणू काही फायदा उचलतोय डावखुरा फलंदाज आणि ठोकतोय षटकार. धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावफलकावर. स्कोर मूव्स ऑल 11 विदाउट लॉस इन फर्स्ट ओव्हर. पुन्हा त्या सज्ज गोलंदाजी मार्कवर इम्रोज. Oh, what a shot! Stand and dispatch. And what a connection. Deep mid wicket बाउंड्रीच्या बाहेर बेधुंद करणारा फटका षटकार. सहसा आपण अशरफला आघाडीला बघत नाही पण बघतोय आपण मैदान हे डावखुऱ्या फलंदाजी खूपच फलदायी आहे. डावखुरे फलंदाज निश्चितच आक्रमक भूमिका घेतात आणि पहिल्याच षटकामध्ये अक्षरशः इम्रोजच्या गोलंदाजीवर अशरफ तुटून पडलाय. 2 उत्तुंग षटकार त्याने ठोकलेत मागोमाग पाठोपाठ लागोपाठ आणि 2 षटकाराच्या मध्ये धावसंख्या सुद्धा वेग पकडते. धावसंख्या धावफलकावर 17 धावा. ब्राईट स्टार्ट मिळालाय. एक विश्वसनीय सुरुवात पाहायला मिळते. आक्रमक सुरुवात पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये NS11 खार संघाकडून. ट्रॅक चेंज केला आणि 2 लगातार शॉट आपल्याला पाहायला मिळाले ते अशरफ खानच्या बॅटमधून. 2 षटकार बॅक टू बॅक अँड स्कोर मूव्स ऑन 17. एम्ब्रोज पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. स्लोअर चेंडू गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि थोडंसं ऑप्शनच्या बाहेर ठेवला चेंडूला. डॉट डिलिव्हरी. षटकातला पहिला चेंडू आपण बघत आहोत निर्धाव. गतीमध्ये परिवर्तन केलं. जो छोटीशी टीम मीटिंग झाली जे कानमंत्र मिळाले ते कानमंत्र इम्प्लिमेंट करत असताना आपण बघतो गोलंदाज इम्रोज. लीडिंग एज हवेमध्ये चेंडू आणि मागेच होतोय डिक्लेअर झोनमध्ये एकाच हवेसाठी. घोषांकी क्षेत्र आहे मागे आपण बघतोय त्या बाजू. एक खूप मोठा समुद्र किनारा लाभलाय. जवळजवळ 3 किलोमीटरचा समुद्र किनारा तुम्हाला पाहायला मिळतोय वर्सोवा बीच. थोडासा स्लोअर वन चेंडू गतीमध्ये पुन्हा परिवर्तन. शॉर्ट चेंडू ठेवलं आणि निश्चितच चेंडू आता इस्रायलच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरी. षटक समाप्त होत आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या बघतोय धावफलकावर ती 18 धावा. सुरुवात चांगली झाली आहे. 2 षटकार निश्चितच मारल्यानंतर आपण बघतोय की गोलंदाज इम्रोजने कमबॅक केलं. एक लिडिंग एज घेऊन चेंडू मागे निघून गेला शॉर्ट फाईन लेगमध्ये. नंतरचे 2 चेंडू आपण बघितले निर्धाव आणि अशा प्रकारे आपण बघतो की पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या धावफलकावर 18 धावा. एकही गडी न गमावता.
लवकर निर्णय घ्या आणि सामना लगेच सुरू करा. पंचांच्या भूमिकेत आपण बघत आहोत शशी जाधव, वन ऑफ द ग्रेट अँड लिजेंडरी क्रिकेटर. त्याचबरोबर नासिर शेख ऑल्सो बिलॉंग्स टू व्हेरी गुड लेदर क्रिकेट अँड टेनिस क्रिकेट ऑल्सो. खूप मोठ्या मोठ्या संघांना निश्चित प्रतिनिधित्व केलेला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो पंचांच्या भूमिकेमध्ये. अयूब शेखला चेंडू दिलाय दुसऱ्या षटकामध्ये. अयूब येते गोलंदाजी मार्कवर. खूप चांगली चळवळ आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच माध्यमातून आपण बघतोय की आज फक्त वर्सोवा बीच नाही तर वर्सोवाच्या बरोबर मुंबईतले इतर बीच सुद्धा पूर्णपणे आपल्याला क्लीन पाहायला मिळत आहेत. आणि याची जी सुरुवात झाली, चळवळ जी सुरू झाली 7 वर्षापूर्वी, याचं पूर्णपणे श्रेय देईन ते म्हणजे निश्चितच ॲडव्होकेट अफरोज शाह यांना. कारण त्यांच्याच माध्यमातून या चळवळीला सुरुवात झाली, या उपक्रमाला सुरुवात झाली. आणि त्यानंतर आपण सातत्याने बघतोय की हे बीच सातत्याने खूप क्लीन ठेवण्याचा प्रयत्न, फक्त बीच नाही तर बाजूला जे शहर आहे ते शहर सुद्धा क्लीन ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. पहिला चेंडू या षटकातला अयूब शेख. वेगवान चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, कट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताळला ऑप्शनच्या बाहेर. आउटफील्डला तुम्हाला पूर्णपणे वाळू पाहायला मिळते कारण आपण बघतोय की समुद्र किनाऱ्या लगतच एक क्रीडांगण आहे, मैदान आहे, बीच ग्राउंड. हा चेंडू ऑन साईडला प्लेस केले, जास्त लांब जात नाही चेंडू. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे. ग्लेन चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा धावून तर पूर्ण केले फलंदाजांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तोपर्यंत 2 धावा ऍड होतील धावफलकावर. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 2020. अयूब शेख दुसरं षटक हातात असताना पहिल्या षटकात आपण बघितलं की गोलंदाज इम्रोजचा वापर केला. 2 षटकार आपण फलंदाज अशरफ कडून बघितले. स्ट्राईक एंडला श्रेयस. ओ चेंडू उंच आहे. व्हॉट अ शॉट इज दॅट. मॅग्निफिसंट शॉट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा षटकार. रेंजमध्ये होता, रडारमध्ये होता. आणि असे चेंडू जर श्रेयसला मिळते निश्चितच तो अजिबात दयामाया दाखवत नाही. ही खासियत या खेळाडूची. आणि काय फटका एक्झिक्यूट केलाय. पहिला षटकार श्रेयसच्या बॅटमधून. आणि धावसंख्या सुद्धा वेगाने पुढे सरकली ती 26 धावा धावफलकावर. 26 ऑन स्कोर कार्ड इन सेकंड ओव्हर. ऑन साईडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू कधी ते कव्हर करतील तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न निश्चित सुरू आहे. 2 धावा इथे होणार पूर्ण, तरी मात्र शंका नाही. कारण आपण बघतो की टेनिस बॉल आणि रेझर बॉलमध्ये आपण टेनिस बॉल आणि रबर बॉलमध्ये आपण बघतो की फिल्डिंग पोझिशन आपण खेळाडूंची बघतो डीपमध्ये खास करून उभे असतात. सर्कलमध्ये जेमतेम खेळाडू उभे असतात. आणि अशा मुवमेंटला या मोठ्या गॅपमध्ये फलंदाजांना निश्चित वाव मिळतोय 2 धावा पूर्ण करण्याचा. थोडासा लांब ठेवलाय चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा खूप चांगला राईट चाललाय चेंडू अयूब शेखचा. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या 28 धावा धावफलकावर. ऑन साईडला डीप स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास. आणि चेंडू एक बाउन्स घेतल्यानंतर सीमारच्या बाहेर निघून जातोय. 4 धावा. स्कोर मुजन 32. 32 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. प्रति षटकामागे 16ची सरासरी जी थोडीशी मागे पडली आहे. कारण आपण बघितलं की पहिल्या षटकाकडे धावसंख्या 18 होती. दौर की समाप्ति रन संख्या हो चुकी है 32 रन, बिना कोई क्षति बिना कोई नुकसान. और अच्छी शुरुआत यहाँ पे जरूर कहूँगा NS11 खार टीम की. NS11 खार उमर 11 के नाम से टीम यहाँ पे खेल रही है. रन संख्या हो चुकी है वो 32 रन दौर की समाप्ति के बाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा इम्रोज. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करेल. 5-5 षटकांचे सामने स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजेच अशरफ. कमीत कमी तुम्हाला 4 गोलंदाज युटिलाइज करायचे आहेत 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. चांगली धावसंख्या 32 धावा धावफलकावर विदाउट लॉस. फुल टॉस आणि समोर एक्झिक्यूट केलाय. चेंडू बघायचा किती लांब जातोय. पंचांचा इशारा 6 धावा. गुड शॉट. मॅग्निफिसंट शॉट. थर्ड 6 फ्रॉम अशरफ. तिसरा षटकार ठोकलाय तो म्हणजे अशरफने या इनिंगमध्ये आतापर्यंत. महिन्यात आल्याच बऱ्याचशा संघांची खेळाडूंची मध्ये चर्चा सुरू होती की डावखुऱ्या फलंदाजासाठी निश्चितच अत्यंत उपयुक्त मैदान आहे, चांगलं मैदान आहे. आणि त्याची मात्र सुरुवात अशरफने करून दाखवली आहे. डावखुऱ्या फलंदाजासाठी हे मैदान किंवा हे बीच वर्सोवाचं हे बीच मैदान किती लाभदायी आहे हे तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि काय बॅटिंग केली. 3 षटकार आतापर्यंत ठोकले. धावसंख्या 38 धावा धावफलकर आपण बघतोय.
अत्यंत वेगाने पुढे सरकते. मैदानाच्या मधोमध आपल्याला बघायला मिळते कॉन्क्रीट विकेट आणि कॉन्क्रीट विकेटवर सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा स्पोर्ट्स फॉर प्लास्टिक. खूप चांगले कॉज आहेत, खूप चांगला प्रयत्न आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. प्लास्टिक विरहित मुंबई आपल्याला बघायची आहे. ऑनसाईडला प्लेस केला चेंडू तिथे हवेमध्ये थोडासा वेळ शेतशेर येऊन चेंडू तिथे कव्हर करेल तोपर्यंत शॉर्ट मिड विकेटवरून तिथे एकदा तिथे कंप्लीट करायचा प्रयत्न होता पण डॉट डिलिव्हरी. थांबून एक्झिक्यूट केले पॉज अँड डिस्पॅच. डीड मिड विकेटला चेंडू जाते खूप वेगाने खूप उंच आणि पंचांचा इशारा षटकार. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या षटकार सुद्धा आपण बघितलं की याच एमरोजला 2 षटकार ठोकले होते. या षटकार सुद्धा आपण बघतो की 2 षटकार ते सुद्धा अशरफनेच ठोकलेत. आणि इनिंग मधला जवळजवळ हा 5वा षटकार, कारण एक षटकार आपण श्रेयसच्या बॅटमधून बघितलाय. आतापर्यंत 4 षटकार आपण बघतोय तो श्रेयसच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावर स्ट्राईकिंगला अशरफच्या बॅटमधून आणि धावसंख्या धावफलकावर टोटल 44. व्हॉट अ शॉट. बॅक टू बॅक ह्यूज अँड हँडसम मॅग्निफिसंट शॉट अगेन फ्रॉम अशरफ अँड 50 अप ऑन द बोर्ड. 50 धावा धावफलकावर कंप्लीट झाल्यात. NS11 स्टार, NS11 खार, उमर 11 या संघाच्या. 50 धावा धावफलकावर आपण बघतोय की 3 षटकार आणि जी बॅट आहे ती अशरफच्या हातात निश्चित षटकारांचीच भाषा बोलते. बॅक टू बॅक 6 आपण बघतोय. सलग 2 षटकार ठोकलेत 50 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पहिल्या षटकात सुद्धा आपण बघितलं की तब्बल 18 धावा इम्रोजने खर्च केला. आतापर्यंत या षटकात सुद्धा 18 धावा आपल्याला पाहायला मिळते 3 षटकारांच्या मदतीने. ट्रॅक चेंज केला. स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन तो सुद्धा जबरदस्त पिकअप आणि डीप स्क्वेअर रेगला चेंडू निघून जाईल. बॅक टू बॅक 3 6 इन अ रो फ्रॉम अशरफ खान. 3 चेंडू 3 बॅक टू बॅक षटकार आपल्याला पाहायला मिळतात अशरफच्या बॅटमधून आणि प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं आपल्या बॅटिंगने. त्याच्या बॅटमधून आपण बघतोय हा 6वा षटकार आहे. व्हॉट अ बॅटिंग, अनेल बॅटिंग. ऑन साईडला बघायचं डीप स्क्वेअर चेंडू जातोय निघून. क्षेत्रशक्ती तिथे आहे. चेंडू जोपर्यंत कव्हर करेल तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. एकच धाव निश्चितच समाधान मानावं लागते ते अशरफला. सत्तावन्न धावा धावफलकावर 3 षटकांची समाप्ती. सरासरीमध्ये निश्चित असं वाटलं होतं की मागे पडतो की काय, कारण पहिल्या षटकाकडे धावसंख्या आपण बघितली 18 होती. त्यानंतर धावसंख्या आपण बघितली 2 षटकाकरती म्हणजेच 32. 18वरनं सरासरी थोडीशी खाली घसरली 16वर आणि आता मात्र 3 षटकाकडे धावसंख्या आपण बघतोय तब्बल 57 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्गावर यश जाधव 14 षटक घेऊन. त्याला सामोरं जाईल तो स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा तो म्हणजेच अशरफ. घणाघाती फलंदाजी, डोळ्यांचं पारणं फेडणारी, षटकारांची भाषा बोलणारी त्याची बॅट आपण बघतोय. यश जाधव गोलंदाजी मार्गावर. षटक क्रमांक 4 तो घेऊन आलाय. धावांचा अक्षरशः पाऊस पडलाय. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण बघतोय धावसंख्या 57 धावा. हो चांगला चेंडू हाताळलाय. आउटसाइड ऑफ स्टंप. वेगवान चेंडू बरोबर ये चेंडू यष्टीच्या मागे मुन्नाच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या 57 कायम आहे धावफलकावर अजूनही. चेंडू उंच गेलाय, बघायचंय क्षेत्ररक्षक गोलंदाज चेंडूच्या खाली आणि स्वतः बॉल अँड कॉट. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन ऑन 57. पहिल्या विकेटसाठी काय जबरदस्त आक्रमक पार्टनरशिप आणि तब्बल 57 धावा पहिल्या विकेटसाठी कुठल्या दोन्ही फलंदाजांनी. त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं तर अशरफचं अत्यंत वाखाणण्याजोगं राहिलंय. तब्बल 6 षटकार त्याच्या बॅटमधून आपण बघितले.
स्ट्रायकिंगला आता मात्र येतो तो चतुर रोहित नार्वेकर. रोहित ऑन स्ट्राईक. बघायचं आहे थोडासा मिसटाईम आहे. फटका क्षेत्रशक्ती ते जज करतोय पण त्याच्यातून थोडासा दूर आहे चेंडू. तोपर्यंत दोन धावाचा प्रयत्न. फेक चांगली झाली मुन्नाकडे आणि इथे चूक होणार नाही. अप्रतिम फेकी, अचूक फेकी आणि फलंदाज बाद. अशरफची विकेट मिळाली. जणू काही कॉन्फिडन्स पाहायला मिळतं फिल्डिंगमध्ये, गोलंदाजीमध्ये. यश जाधवने निश्चितच कलाटणी दिली या षटकामध्ये. स्वतःच्या गोलंदाजीवर त्याने अशरफला बाद केलं. त्यानंतर आपण बघतोय की पाठोपाठ धावचीच्या स्वरूपात सांघिक यश मिळालंय. रोहित नार्वेकर तंबूत परततोय आणि दुसरा धक्का लागलाय मैदानावर, तो म्हणजेच NS11 खार या संघाला. चौथा ओवर प्रगति पथ पे 2 विकेट के नुकसान के ऊपर रन संख्या हो चुकी है 57 रन. नए बल्लेबाज समाधान मैदान के अंदर. एक रन कंप्लीट झाला. येस 58 धावा धावफलकावर. इट्स अ 58 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ टोटल 2. स्ट्राईकिंगला समाधान. चांगलं टायमिंग बघायचं. क्षेत्रशक्ती ते जज करतोय आणि ते चूक होणार नाहीये. ग्लेन चेंडूच्या खाली. गुड कॅच. थर्ड विकेट डाऊन. तिसरा फलंदाज बाद. बरोबर ओव्हरपिच चेंडू पायामध्ये टाकला होता आणि तो मात्र एक्झिक्यूट करत असताना गॅप शोधू शकला नाही समाधान. आणि पहिला चेंडू फेस करत असताना 0 या धावसंख्येवर तो बाद झाला. नेक्स्ट बॅट्समन ॲट नंबर 5 रवी लिंगाला येतोय बॅटिंग करण्यासाठी. विकेटची पडझड थांबवावी लागेल कारण आपण बघितलं की पहिल्या 3 षटकामध्ये अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने मात्र धावगती आपल्याला पाहायला मिळाली. धावा पाहायला मिळाल्या. तब्बल 57 धावा आपण बघितल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. एकोणीसच्या गतीने 19 सरासरी 3 षटकाकडे बघितले आपण. 57 धावा अंकित झाल्या होत्या. आउट साईडला प्लेस केला डीप स्क्वेअर लेगमध्ये. चेंडू थोडासा पॉज घेतोय. चेंडू तिथपर्यंत कव्हर होईल तोपर्यंत एकच धार समाधान रवी लिंगाला. खातं उघडतो एका धावेने. धावसंख्या 59. बघा धावसंख्येला किती कशा प्रकारे कंट्रोल केले. खास करून यश जाधवचं कौतुक व्हायला हवं. या षटकात त्याने 2 विकेट्स घेतल्यात आपल्या गोलंदाजीवर. एक फलंदाज धावची स्वरूपात बाद झालाय रोहित नार्वेकर या षटकामध्ये. स्लो रन चेंडू गती परिवर्तन. हलकासा नॅशनल लेग ब्रेक आणि चेंडू बाहेर वळतोय. अप्रतिम षटक. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये आपण बघतोय. ती म्हणजे सवक्यात 2 धावा. यश जाधवने निश्चितच कंप्लीट इथे मात्र कमबॅक करून दिलं आपल्या संघाला. 3 षटकाकडे आपण धावसंख्या 57 बघितली. या षटकामध्ये आपण बघतोय की 3 गडी सुद्धा बाद झाले आणि त्यामध्ये आपण बघतोय की 2 गोलंदाज बाद करण्यामध्ये स्वतः यशला यश मिळालं आणि फक्त 2च धावा खर्च केले त्या गोलंदाजाने. गुड बॉलिंग. अप्रतिम कमबॅक करणारा षटक आपल्याला पाहायला मिळते. बघायचं धावसंख्येचा वेग जो कमी झालाय मागच्या षटकामध्ये तो मात्र कशा प्रकारे रिकवर करणार, कशा प्रकारे मात्र तो पुन्हा एकदा पुढच्या गेअरवर घेऊन येणार आणि यामध्ये बघायचं गोलंदाजी मार्कवर निर्णायक षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. गेंदबाजी मोर्चे पे आखिरी गेंदबाज इस पारी का आखिरी ओवर लेके. अगले मैच के लिए दोनों टीम से कप्तान से अनुरोध है आपको तैयार रहना है. गोलंदाज आहे फैजान. हो इथे मात्र बघायचं आहे इनसाइड एज होतं. मागे जातो चेंडू. तिसरा चेंडू कव्हर करतोय आणि तोपर्यंत एक चिकी सिंगल. बॅटची आतली कड. चेंडू मागे निघून गेलाय. धावसंख्या 60 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंड आघाडीचा फलंदाज श्रेयस इंदुलकर. आजूबाजूला आपण जाऊन निश्चित बघतोय की रेती आहे पण मैदानावर आपण बघतोय विकेट आहे ती कॉन्क्रीटची. ओ क्लीन बॉल. मिस अँड हिट. वॉट अ डिलिव्हरी. अत्यंत वेगवान चेंडू होता. समोर खेळण्याचा प्रयत्न पण अचानक चेंडू टप्पा पडला तर खाली राहतोय आणि त्याचा अजिबात अंदाज घेऊ शकला नाही श्रेयस. क्लीन बोल्ड होतोय फलंदाज आणि चौथा धक्का लागलाय तो निश्चितच NS11 खार या संघाला. ॲट नंबर 6 किसन देवेंद्र. गोलंदाज फैजान जो निर्णायक षटक हाताळतोय.
या षटकात सुद्धा अपकमिंग यंगस्टर्सने निश्चितच छाप सोडली आहे. मगाशी आपण बघितलं यश जाधव आणि इथे सुद्धा आपण बघतोय फैजान, जे दोन्ही उभरते सितारे त्या संघामध्ये. रॉयल स्टनर मीरा रोड. पुढचा चेंडू फैजानचा. हो, चांगला चेंडू हाता आलाय, चांगला चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर, थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोअर वन चेंडू. मागच्या दोन्ही षटकांमध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, पूर्णपणे जखडून ठेवणारी. ऑन साईडला प्लेस केलाय, जास्त लांब जात नाही, स्वतः गोलंदाज चेंडू जाऊन कव्हर करेल. कंट्रोल बॉलिंग, कंट्रोल बॉलिंग. फैजान. ओ, वन मोर डिलेव्हरी, वन मोर ब्युटिफुल डिलेव्हरी. सरळ क्लीन बोल्ड चेंडू जातो बरोबर यष्टीवर. काय दोन चेंडू या षटकामध्ये ज्याप्रमाणे ड्रीम बॉल होते ते फैजानसाठी. दोन महान फलंदाजांना त्यानंतर क्लीन बोल्ड केलंय. श्रेयस तेंडुलकर आणि त्याचबरोबर रवी लिंगाला क्लीन बोल्ड होत आहेत. चेंडू टप्पा पडल्यानंतर अंदाज घेऊ शकत नाहीये बॅट्समन, आणि खाली राहणारे चेंडू शिदच जज करू शकत नाहीये बॅट्समन, आपण बघतोय. आणि दोन मिडल स्टिकवर चेंडू आपण बघितले ते फैजानचे, आणि दोन्ही क्लीन बोल्ड. न्यू बॅट्समन आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये अनिकेत सानप येतो स्ट्रायकिंग एंडला. चांगली गोलंदाजी केली आहे या दोन्ही षटकांमध्ये. आपण बघितलं पहिली तीन षटकं जी होती, तिन्ही गोलंदाज आपण तिन्ही षटकांमध्ये आपण जे गोलंदाज बघितले त्यांची नावं निश्चितच साता समुद्रात पार गेलेली आहेत. एम्ब्रोजचा आपण उल्लेख केला, आयुबचा उल्लेख केला, पण इथे मात्र या दोन अपकमिंग यंगस्टरने मात्र काय कमबॅक करून दिलंय रॉयल स्टनर मीरा रोड या संघाला. मागच्या षटकात फक्त 2च धावा आणि या षटकात आतापर्यंत 2च धावा. वॉट अ बॉलिंग. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. ग्लेन जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण करतोय अनिकेत. 2 धावांच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर. गौरव शुक्ला मला सांगतात धावसंख्या 63 धावा धावफलकावर, आणि 64 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय NS स्टार या संघाने, ते म्हणजेच मैदानावर रॉयल स्टनर मीरा रोड या संघासमोर. पहिल्या 3 षटकात आपण बघितल्या तब्बल 57 धावा, आणि नंतरच्या 2 षटकात फक्त 6 धावा धावफलकावर. ₹64 रन्स टू विन हे टार्गेट ठेवलंय, सेट केलंय ते NS स्टार NS 11 खार या संघाने. वर्सोवा बीच का अगर डिस्टेंस देखा जाए तो करीबन 3 किलोमीटर का पल्ला है, और पिछले 7 साल में काफ़ी इम्प्रूवमेंट आपको देखने को मिल रहा है. इसका पूरा तरीके से श्रेय जाता है वो एडवोकेट अफरोज शाह साहब को, जिनके माध्यम से एक मोमेंट यहाँ में उन्होंने शुरुआत की, और उसी मोमेंट के माध्यम से आप देख रहे हैं कि आज सिर्फ वर्सोवा नहीं तो अन्य जो बीच है मुंबई में, जितने भी बीच है वो पूरी तरह से क्लीन अप हो चुके हैं, क्लीन हो चुके हैं, प्लास्टिक से विरहित हो चुके हैं. और इसी का कारण है कि एक अच्छी यहाँ पे कोशिश, अच्छा यहाँ पे कॉज, जहाँ से हमको हर एक खिलाड़ी से अनुरोध है कि आप जब यहाँ पे खेलने के लिए आते हो तो प्लास्टिक बॉटल्स का इस्तेमाल न कीजिए, प्लास्टिक बॉटल मैदान के अंदर ना लाइए. आपके लिए पानी की व्यवस्था, खाने की व्यवस्था, फ्रूट्स की व्यवस्था ऑर्गेनाइज के माध्यम से की गई है, इसका आपको ध्यान में रखना है. शक्यतो प्लास्टिकच्या बॉटल खेळाडूंनी वापरूच नका, आणूच नका मैदानावर, कारण वर्सोवा इथूनच, वर्सोवा या बीचवरूनच सुरुवात झाली 7 वर्षापूर्वी. प्लास्टिक विरहित आपल्याला मुंबई करायची आहे, बीच करायचे आहेत, आणि निश्चितच ही संकल्पना किंवा ही चळवळ जी मात्र याच मैदानावरनं सुरू झाली, याच बीचवरनं सुरू झाली. कारण ओशियन म्हणजेच समुद्र आपली खूप मोठी संपत्ती आहे, आणि या समुद्रात असणारे जे जीवाणू आहेत, मासे आहेत, यांना मात्र या प्लॅस्टिकपासून आपल्याला जर दूर ठेवायचं आहे तर निश्चितच आपल्याला या गोष्टी किंवा त्यांना त्यांचा जर जीव वाचावा तर आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. प्लॅस्टिकपासून आपल्याला दूर ठेवावं लागेल त्यांना.
ही बीच आपल्याला दूर ठेवायला लागेल. कारण आपण जेवढे आपण बघतो की ज्या प्लास्टिकच्या बॉटल यूज होतात बाहेर, प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स वगैरे यूज होतं, प्लास्टिक यूज होतं, ते जेव्हा आपण बघतो, जेव्हा घरातला कचरा आपण जेव्हा कचरेवाला घेऊन जातो, तेव्हा ते त्याचा थेट डम्पिंग ग्राउंड, मुलुंड असो किंवा दिवा असो, या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडवर हे प्लास्टिक नेलं जातं आणि ते प्लास्टिक पुन्हा एकदा कचऱ्याच्या माध्यमातूनच पुन्हा एकदा समुद्रात सोडलं जातं. त्यामुळे आपण सुरुवात करायला हवी, आपण याची काळजी घ्यायला हवी की आपण प्लॅस्टिकचा वापर शक्यतो करू नये. घरातून आपण बाहेर पडताना शक्यतो आपण कागदी बॅग किंवा कपाट्याच्या बॅग घेऊन जाव्या मार्केटमध्ये जाण्यासाठी. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर शक्यतो करू नका आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला हे प्लॅस्टिक पूर्णपणे बंद पाहायला मिळणार आहे. त्याची चळवळ किंवा त्याचा उपक्रम निश्चितच भारत सरकारने सुरू केला आहे. पण त्याची आपण सुरुवात आपण इथून केली तर काय वाईट आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूंना मी एक अनुरोध करतो, एक रिक्वेस्ट करतो, एक आवाहन करतो की मैदानाच्या आतमध्ये खेळायला येत असताना आपण प्लॅस्टिकच्या बॉटल्स इथे आणू नका. हॅलो, चला आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात करत आहोत. आघाडीच्या पर्यंत आपण बघतोय बॅटिंगसाठी आपण सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला अमर रेड्डी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतो अयूब आलाय आघाडीला. पहिल्या षटक घेऊन अनिकेत सानप सज्ज होते. फिरकीचं आक्रमण पहिल्या षटकापासून. दोन्ही संघांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा, ऑल द बेस्ट. दोन्ही संघांमध्ये आपण बघतोय की डावखुरे फलंदाजाचा भरणा आहे. कारण ही स्पर्धा आपण 70-70च्या लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय, 70-70 स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून बघतोय. पण जेवढे काही खेळाडू आहेत संघनायक निश्चितच ही स्पर्धा जर बघत असतील तर निश्चितच त्यांच्या संघामध्ये त्यांचा प्रयत्न असेल की डावखुरा खेळाडू असणं गरजेचं आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्पेशली फॉर दिस टुर्नामेंट, फॉर दिस ग्राउंड. पहिला चेंडू अप्रतिम होता, व्हेरी गुड डिलिव्हरी. यष्टीच्या मागून रवीने स्ट्रॉंग अपील केलं पण पंचावर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही. अप्रतिम चेंडू हात आलाय, पहिला चेंडू अनिकेत सानपने. डॉट डिलिव्हरी. 64 रन्स टू विन, टार्गेट चेस करतायत. स्लोअर वन चेंडू, क्लीन बॉल, मिस अँड हिट. पहिलाच धक्का 0 धावसंख्येवर. इट्स अ बिग अचिव्हमेंट. पहिलं षटक हातात असताना फिरकीवर निश्चितच थोडासा दबाव असतो आणि खास करून लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला आहे अशा मुवमेंटला. कारण बॅट्समन लेफ्ट हँडेड जरी असला तर मैदानावर आपण बघतोय की धावा त्यांच्याच बॅटमॅन जास्त वसूल झाल्यात पहिल्या इनिंगमध्ये. आणि त्या मुवमेंटला मात्र एक जिकिरीचं काम होतं अनिकेत सानप समोर की याला थांबवून ठेवायचं, जखडून ठेवायचं. पण त्याची विकेट सुद्धा मिळवली आहे ती अमर रेड्डीची अनिकेत सानपने. फर्स्ट विकेट डाऊन ऑन 0. 0 धावसंख्येवर पहिलाच फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज उबेद खान. वन डाऊन बॅट्समन आपण बघतोय उबेद, या संघाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू. स्वतःचा एक त्याने वैयक्तिक संघ बांधलाय, रॉयल टर्नर मीरा रोड. आणि त्या संघाला निश्चित तो सर्व खेळाडूंना घेऊन रिप्रेझेंट करत असतो. आमिर दाफेदार असो, मुन्ना असो, त्यानंतर बाबू म्हणजे इस्रार असो, असे खेळाडू तुम्हाला या संघात आवर्जून खेळत असताना पाहायला मिळतात. अनिकेत सानप फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय कारण दोन्ही राईट हँडेड बॅट्समन मैदानावर आहेत. एक मोठा अडसर दूर केला लेफ्ट हँडेड बॅट्समनचा आणि शुटकेचा निश्चित टाकला असेल NS11 खार या संघाने. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी. स्वतः अनिकेतला जावं लागतंय चेंडूवर. क्षेत्ररक्षक दूर आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. कारण बघतोय आपण क्षेत्ररक्षक पूर्णपणे फैलावले आहेत बाउंड्री लाईनवर.
अशा मुवमेंटला स्वतः गोलंदाज जाऊन ते चेंडू कव्हर करतात आणि एका धावेने उभे स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय एका धावेने. 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. नो बॉल अँड ह्यूज शॉट फ्रॉम अयूब शेख. सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा षटकार. नो बॉल सुद्धा कॉल केले पंचांनी. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट आणि धावसंख्येने सुद्धा उंच उडी घेतले. 9+6 टोटल 7 ऑन द बोर्ड आणि प्रत्येक पहिल्या चेंडू आपण बघितलं एकदा ती निश्चितच अंकित केली होती मुन्नाने. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाराची नोंद अयूबच्या बॅटमधून. नो बॉलवर पुढचा चेंडू फ्री हिट. लिडिंग एज मागे जातो चेंडू. रवी चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत फलंदाजाने कंप्लीट केली ती एक धाव. फ्री हिट कॅपिटलाइज झालं नाहीये. मोठी धावसंख्या पाहायला मिळाली नाही किंवा मोठा फटका पाहायला मिळाला नाही. सामना क्रमांक पहिला आपण बघत आहोत सुरू आहे. स्पोर्ट्स फॉर प्लास्टिक. दोन तुम्हाला छोटे छोटे फ्लेक्स येलो कलरचे तुम्हाला पाहायला मिळते. त्यावर निश्चितच खूप चांगली इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. आवर्जून ती वाचा. आणि प्लॅस्टिकपासून वर्सोवा बीचला खास करून आता तर सध्या तरी या 2 दिवसामध्ये आपण दूर ठेवायचं आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता ऑप्शनच्या बाहेर. गुड डिलिव्हरी. क्विक डिलिव्हरी. एकही एक्स्ट्रा नाही आहे गोलंदाजी षटकामध्ये. गुड बॉलिंग. स्टंप टू स्टंप बॉलिंग. चेंडू बघायचा आहे. लेग स्टिक सोडून जातोय. वाईट डिलिव्हरी. वाईट +1 अशा 2 धावा ऍड होतील धावफलकावर. अँड स्कोर मुझल 11 इन डबल फिगर. धावसंख्या 11 धावा. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण बघतोय रॉयल स्टर्नर मीरा रोड 1 गडी त्यांनी गमावलंय. अमर रेड्डी 0 धावसंख्येवर. आणि त्यानंतर मात्र दोघांमध्ये पार्टनरशिप 11 धाव्यांची आतापर्यंत अयूब आणि मुन्नामध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. थोडासा दूर खेळ ठेवलाय. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आणि चूक होत नाहीये. चांगला झेल. भाग पाडला हा फटका खेळण्यासाठी मुन्नाला म्हणजेच उबैद खानला. आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का षटकामध्ये दिलाय तो अनिकेत सानपने. गुड बॉलिंग. एक नो बॉलवर आपण एक षटकार सुद्धा बघितला. तिथे 7 धावा ऍड झाल्या. फ्री हिटवर एकच धाव आली. पण नंतर मात्र काय जबरदस्त कमबॅक केलंय गोलंदाजीमध्ये. हीच खासियत राहिली या खेळाडूची. NS11 स्टार संघाकडून LS11 खार संघाकडून खेळत असताना उमर 11चा हा खेळाडू. धावसंख्या आपण बघतोय पहिल्या षटकाखेर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावर. पुढचा सामना पाहायला मिळेल. विजेता चालू असलेल्या सामन्याचा विजेता संघ लगेचच दीपकदादा प्रतिष्ठान रायगड संघासमोर फाईट करेल. निलेश परदेशी ऑलरेडी त्याच्या संघ घेऊन उपस्थित झाले. मनपूर्वक स्वागत आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. निर्णय लवकर घ्या. सामना सुरू करा. सर्व सामने आपल्याला 5-5 षटकांचेच कव्हर करायचे त्या स्पर्धेमध्ये. आम्ही सातत्याने प्रत्येक षटकामागे किंवा प्रत्येक जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळेल आम्ही आवाहन करू सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना की प्लास्टिकच्या बॉटल्स मैदानावर आणू नका. आपल्याला प्लास्टिक विरहित वर्सोवा ठेवायचा आहे. जी चळवळ सुरू झाली 7 वर्षापूर्वी ॲडव्होकेट अफरोज शाह यांच्या माध्यमातून ती चळवळ अजूनही कायम आहे. त्यामुळे आपण सुद्धा हा प्रयत्न करायचा की प्लास्टिकच्या बॉटल्स मैदानाच्या आतमध्ये आणू नका. आयोजकांनी तुमच्यासाठी जेवण खास करून न्याहारीची म्हणजेच फ्रूट्सची व्यवस्था केली आहे. पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे आपल्याला प्लास्टिकच्या बॉटल्स मैदानाच्या आणायच्या नाही आहेत. आपल्या पाण्याची व्यवस्था इथे केली गेली आहे. पाणी ते आपण इथून पिऊ शकता. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय की चेंडू हवेमध्ये थोडासा जबरदस्ती फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अशरफने प्रयत्न चांगला केला पण थोडासा दूर होता चेंडू त्याच्यापासून. हवेने मात्र थोडासा त्यांनी डायव्हर्जन आपण बघितलं की चेंडू थोडंसं बदललं. थोडासा मागे गेला. न्यू बॅट्समन ॲट नंबर 4 आपण बघतोय की बाबू इसरार खान उर्फ बाबू. अवे फ्रॉम द बॉडी आणि इथे मात्र छेडखाणी करण्याचा प्रयत्न. कंट्रोल नाही ठेवू शकला स्वतःवर बाबू आणि इथे मात्र कॉट बिहाइंड. गुड कॅच फ्रॉम श्रेयस इंदुलकर. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. भरपूर वेग सुद्धा होता आणि ऑप्शनच्या बाहेर चेंडू खास करून इन्व्हाइट करणारा होता तो बॅट्समनला. त्यावर मग आपण बघतो की छेडखानी केली. निश्चितच कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद झालाय तो बाबू.
न्यू बॅट्समन ॲट नंबर 5 अमीर दाफेदार सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. खास करून रबर बॉल क्रिकेटमध्ये निश्चितच एक चांगला क्लास त्याचा पाहायला मिळतो आपल्याला. आणि त्याच्याकडनं आता मात्र संघाला अपेक्षा आहे, कारण 3 फलंदाज खूप लवकर बाद झाले. कुठलीही मोठी धावसंख्या न नोंदवता अमर रेड्डी शून्यावर तंबूत परतला. उबेद खान सुद्धा लगेच तंबूत परतला, अर्थात उमना. आणि आता आपण बघितलं की इसरार खान म्हणजेच बाबू सुद्धा तंबूत परतला. असे 3 गडी आतापर्यंत गमावलेत, ते म्हणजेच रॉयल स्टनर, मीरा रोड या संघाने. बंड्या स्लोरवन चेंडू, स्वतः गोलंदाज चेंडूवर. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. शॉर्ट ऑफ लेंथ, गुड लेंथ. या चेंडूचा वापर सातत्याने गोलंदाज बंड्या इथे करतोय आणि निश्चितच दूर ठेवतोय फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून. चांगला फटका आहे इथे मात्र अचानकपणे चेंडू रवीच्या समोरून राईज झाला. एकदा तिथे कंप्लीट केले, फेक चांगली झाली. गुड थ्रो. बॅकअप नाही आहे, बॅकअप नाही आहे. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. व्हॉट अ मोमेंट, व्हॉट अ मोमेंट. सरप्राईज मोमेंट फॉर आमिर दाफेदार. त्याला अपेक्षा सुद्धा नव्हती निश्चित आपण स्ट्राईक एंडला पोहोचू आणि अचानक त्याच्या तो येण्याच्या आधीच यष्ट्या उद्ध्वस्त होतील. अँड सरप्राईज. त्या छोट्या खेळाडूने काय कमाल केली आहे. डायरेक्ट हिट करत असताना डायरेक्ट थ्रो देण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू बरोबर यष्टीवर गेला आणि चौथा गडी ते गमावला, ज्याच्याकडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती, जेणेकरून तो अयुब बरोबर चांगली पार्टनरशिप बिल्डअप करेल. जे मात्र संकट आले किंवा जो दबाव आलाय तो दबाव दूर करेल, पण त्याचा मात्र अडसर मात्र त्या खेळाडूने दूर केला आणि डायरेक्ट हिटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला आमिर. न्यू बॅट्समन वेदांत मैदानावर आपण बघतोय 6व्या क्रमांकावर, कारण 4 फलंदाज बाद झालेत या संघाचे. धावसंख्या अत्यंत माफक आहे, 13 धावा धावफलकावर. 64 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. हो, आउटसाइड एज, मागे जातो चेंडू. डिक्लेअर झोन, एकच धाव. धावसंख्या 14. स्कोर मोजून 14. क्रॉस बॅटेड शॉट. रवी जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत फलंदाजांनी कंप्लीट केली, फक्त एकच धाव. वेदांनी खातं उघडलं एका धावेने आणि धावसंख्या 15 धावा धावफलकावर. 15 ऑन स्कोर कार्ड. आफ्टर द कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर्स इट्स अ 15 ऑन द बोर्ड. आपण जर कंपॅरिझन केलं तर पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकांची धावसंख्या 32 होती, पण त्याच्या कंपॅरिझनमध्ये इथे मात्र अर्धी सुद्धा धावसंख्या नोंदवू शकला नाहीये, तो म्हणजेच रॉयल स्टनर मीरा रोड. पण या संघावर आपण दबाव बघतोय. तब्बल 4 गडी या संघाचे बाद झालेत. जिथे मात्र आपण कंपॅरिझन केलं होतं ते म्हणजेच पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 32 धावा NS11 खार या संघाने कुठल्या एकही गडी न गमावता. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सेकंड स्पेलमध्ये होतोय अनिकेत सानप. फिरकी गोलंदाज. पहिल्याच षटकामध्ये या खेळाडूने छाप सोडली. 2 गडी या षटकात त्यांनी बाद केले. गुड बॉलिंग. आणि जसा बघतोय गोलंदाजी मार्कवर अनिकेत आलाय. यष्टीच्या मागे यष्टी चषक चेंज झाला, आपण बघतोय रवी लिंगाला. अनिकेतचा पहिला चेंडू या षटकातला. हो, चांगला चेंडू, अचानक राईज होणारा. पंचांचा इशारा, 22चा सिग्नल. धावसंख्या 16 धावा धावफलकावर. धावसंख्या अजून एका धाव्याने पुढे सरकेल, ती 16 धावा. 16. अनिकेत वेदांतसाठी. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू हाताळला. अप्रतिम गोलंदाजी, चांगला षटक हाताळलंय. या षटकामध्ये आपण बघतोय की अप्रतिम चेंडू हाताळत असताना वेदांतला अक्षरशः जागेवर जखडून ठेवलंय. थोडासा बॅलन्स बिघडला होता वेदांतचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अनिकेतच्या अगेन्स्ट, पण चेंडू थोडासा दूर ठेवलाय वेदांतपासून अनिकेतने. गुड बॉलिंग. स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. त्याच्या डोक्याने चेंडूला एक्झिक्यूट केलंय आणि दुसरी धाव घेण्याचा अजिबात इथे मात्र इंटरेस्ट नाहीये, रस नाहीये बॅट्समनला, कारण अयुब खूप वेळानंतर स्ट्राईक एंडला येतोय. धावसंख्या धावफलकावर 17. ऑन स्कोर कार्ड. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. इष्टीच्या मागून स्टंपिंगचं अपील.
पण बॅट्समन जागेवरच आहे. त्याचा पाय निश्चितच त्याने अक्षरशः रोवून ठेवून उभा येतो तो क्रीजच्या आतमध्ये. पुढचा सामना लगेच सुरू याची मात्र नोंद घ्या. हो, चांगला चेंडू, थोडासा राईज होणारा अचानकपणे आणि बॅटची एज घेऊन मागे जातो चेंडू. एकदा ती निश्चितच मिळते अयुबला. मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम अनिकेत सानप. धावसंख्या पुढे सरकली ती धावफलकार आपण बघतोय 18 धावा 18. आणि इथे मात्र अप्रतिम झेल. व्हॉट अ कॅच, आउटस्टँडिंग कॅच, स्टनिंग कॅच फ्रॉम अनिकेत सानप. थर्ड विकेट फॉर अनिकेत सानप. चेंडू टप्पा पडल्यानंतर ज्याप्रमाणे राईज झाला, सरप्राईज करणारा होता हा चेंडू. तो म्हणजेच फलंदाज अयुबला आणि बॅटची लिडिंग एज घेऊन स्टिकरच्या दिशेने चेंडू लागतोय आणि फॉलोथ्रूमध्ये काय झेल. मॅग्निफिसंट कॅच वन हँडेडली फ्रॉम अनिकेत सानप. थर्ड विकेट फॉर अनिकेत. पूर्णपणे बॅकफुटला आपण संघ बघतोय. तब्बल 3 षटकं समाप्त होत आहेत आणि 3 षटकावर धावसंख्या आपण बघतोय 6ची गती आहे, 6ची सरासरी आहे आणि फक्त 18 धावा धावफलकावर. 64 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे सामना जिंकण्यासाठी आणि त्यापासून निश्चितच या संघाला निश्चितच खूप दूर घेऊन गेलाय. ग्लेन इज द न्यू बॅट्समन. गोलंदाज आहे नितेश. अप्रतिम डायरेक्ट हिट सुद्धा आपण नितेशकडनं बघितलं, जिथे मात्र आमिर दाफेदार बाद झाला. आतापर्यंत बघतोय 3 षटकाची धावसंख्या, 5 गाड्यांच्या मोबदल्यात 18. हा चेंडू उंच गेलाय आणि निश्चितच लिडिंग एज घेऊन जास्त लांब जात नाहीये. श्रेयस जोपर्यंत ते चेंडू कव्हर करतो तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. 5 गडी बाद 7व्या क्रमांकावर ग्लेन. नितेश पुन्हा एकदा या षटकामध्ये उजव्या हाताने ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने. जास्त लांब जात नाहीये, मोठ्या फटक्यामध्ये फटका कन्वर्ट होत नाहीये. श्रेयस वेगाने जातो चेंडूवर, बॅकअप नाहीये. स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला चेंडू फेकलाय. तिथे मात्र बॅकअप येईल तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केल्यात. दोन्ही एंडला बॅकअप नव्हतं. नितेश जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडूची फेक ऑलरेडी नॉन स्ट्रायकिंग एंडला झाली होती आणि त्या मोमेंटला 2 धावा झालेत कंप्लीट या चेंडूवर आणि 2 धावाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली ती 21 धावा धावफलकावर. स्कोर मोज ऑन 21. Chasing the total of 64 from the 5 overs and currently in the 4th over, 21 on the board, loss of total 5. दिशाहीन चेंडू लेगस्टिकच्या बाहेर, वाईड डिलिव्हरी. नितेश काहीतरी एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. NS 11 खार, उमर 11. धावसंख्या 22. हुक केलाय चेंडू पण जास्त धावा किती मिळणार नाही. नो बॉल पंचांचा इशारा आणि त्याचबरोबर एक फ्री हिट पुढच्या चेंडूवर. नो +1, 2 धावा ॲड होतील धावफलकावर. धावसंख्या 24. एक्स्ट्रा धावा आपण बघतोय. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट फॉर ग्लेन. चांगला फटका बघूया. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये पण त्याला बीट करून चेंडू मागे जातोय की काय. तोपर्यंत धावून फलंदाजांनी 2 धावा इथे होणार का पूर्ण बघूया. पण श्रेयसने अजिबात इथे रस दाखवले नाही ग्लेनला बाद करण्यासाठी. दरम्यान आपण बघूया किती धावा आहेत नक्की. धावून 2 धावा की एकच धाव. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. धावफलकर अजून एक धाव ॲड होईल. धावसंख्या 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. 25 धावा धावफलकावर. पहिल्या 3 षटकातला आपण इम्पॅक्ट बघितला अवघ्या 18 धावा आणि कम्पेअर केलं तर पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 57 धावा बघितल्या होत्या आपण. चेंडू उंच गेलाय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय पण जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत फक्त एकच धाव. फिल्डर्स एन्जॉय करतात फिल्डिंग, कारण तुम्हाला पाहायला मिळते की मैदानावर आउटफील्डला पूर्णपणे रेती आहे. बीचवरील क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. पण निश्चितच आयोजकांचं मी कौतुक करेन अशा मोमेंटला, कारण आपण बघतोय की आउटफील्डला रेती असल्यामुळे तुम्हाला
तुमचा फिटनेस ठेवण्यासाठी सुद्धा खूप मदत होणार आहे. चांगला फटका आहे, बघायचा ऑन साईडला, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अप्रतिम झेल, कॅच, सुरेख कॅच, फलंदाज बाद. अप्रतिम झेल, समाधान अप्रतिम झेल टीपला डीप मध्ये आणि खेळी समाप्त होती ती वेदांची. कारण मी मगाशी उल्लेख अशा प्रकारे केला की आपण बघतोय की बीचवर क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. मातीच्या विकेटवर किंवा मातीच्या मैदानावर आपण खेळतो तेव्हा गोष्ट वेगळी असते, बीचवर खेळणं गोष्ट वेगळी असते. इथे तुम्हाला भरपूर दम लागतो, भूक सुद्धा जास्त लागते. त्यामुळे आयोजकांनी खूप चांगला इथे मात्र निर्णय घेतला की प्रत्येक संघासाठी खेळाडूंसाठी फ्रुट्सची व्यवस्था या स्पर्धेमध्ये केलेली आहे. पाण्याची बॉटल सुद्धा तुम्हाला इथे आणायची गरज नाहीये, पाणी सुद्धा तुम्हाला इथे मिळेल. ऑन साईडला चेंडूला पुल केलंय. शॉर्ट मिड विकेटमध्ये चेंडू कव्हर करतोय तो रवी. इसराजने खातं उघडलं एका धावाने. संघाची धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर गौरव मला सांगतो एकूण जी अंकी झाली धावफलकावर 26 नाही तर 28 आहे धावफलकावर. 6 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. 6 बॉल अँड 36 टू विन. प्रत्येक चेंडूवर हवाय तो षटकार. गोलंदाज चंदन, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतो तो समाधान. गोलंदाज चंदन पहिल्या चेंडूवर विकेट. स्टँड अँड डिस्पॅच, चांगला फटका आहे. ओव्हर पिच डिलिव्हरी समोर एक्झिक्यूट केलाय. स्ट्रेट टू द ग्राउंड, 6 रन. यश जाधवच्या बॅटमधून हा फटका 6 धावेंचा. यशने आपल्या गोलंदाजी सुद्धा आपल्याला संघाला यश मिळवून दिले आणि शीर्ष षटकाराने तो स्वतःचं खातं सुद्धा उघडतोय. गुड बॅटिंग. चांगला फटका एक्झिक्यूट केला समोर. धावसंख्या 34. हा सुद्धा फटका जबरदस्त आहे. बॅक टू बॅक 6. व्हॉट अ शॉट. रॉयल स्टँडर्ड मिरारोडच्या संगणकाला प्रश्न पडला असेल की यशला आपल्याला लवकर पाठवणं गरजेचं होतं. 2 षटकार बॅक टू बॅक वसूल केलेत. मॅग्निफिसंट बॅटिंग. स्कोर मुजन 40 धावा. 3 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 24 रिक्वायर फ्रॉम द 3 डिलिव्हरी. इथे प्रेक्षकांना सुद्धा खेळाडूंचा प्रश्न पडला असेल की अजून एक चेंडू असायला हवा होता. यशची बॅटिंग जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळते. 2 षटकार बॅक टू बॅक ठोकले चंदनला. हा सुद्धा कव्हर्स मध्ये चांगला फटका पण बघतोय. थोडासा लांब क्षेत्ररक्षक आहे वायडिश लॉ. लॉंग ऑफ मध्ये एकच धाव. 2 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. पुढचा सामना लगेच सुरू होईल. चांगला फटका, स्टँड अँड डिस्पॅच आणि सीमारेषेवर 6 धावा. ग्लेनच्या बॅटून हा फटका षटकार. एक चेंडू शिल्लक आहे, 17 धावांची गरज. पुढच्या सामना आपल्याला बघायला मिळेल दीपदादा प्रतिष्ठान अर्थातच रायगड 11 विरुद्ध चार धावांसाठी हा फटका पाहायला मिळतोय आणि खूप मोठ्या फरकाने हा सामना इथे जिंकलाय. जवळजवळ 12 धावांनी हा सामना इथे जिंकलाय NS11 खार या संघाने.